कोल्हापूरचे प्रसिद्ध कण्हेरी मठ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला कोल्हापूरच्या कण्हेरी मठाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. जय महाराष्ट्र. कोल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाईचे दर्शन घेऊन कण्हेरी मठ हा कोल्हापुराजवळ असलेले एक प्रसिद्ध आणि सुंदर धार्मिक परिसर आहे. या परिसरात निसर्गाचे सुंदर वातावरण पाहायला मिळते. कण्हेरी मठात सिद्धगिरी महासंस्था आहे. आयुर्वेदाबद्दलही माहिती आहे. कण्हेरी मठामध्ये आपल्या भारताची संस्कृती व परंपरा तसेच ग्रामीण जीवनाची माहिती आपल्याला भरपूर काही बघायला मिळते. कण्हेरी मठाच्या परिसरात अनेक सुंदर मूर्त्या आणि तसेच आकर्षक ठिकाणे आहे. गार्डन आहे. कण्हेरी मठाला भेट दिल्यावर आपल्याला आपल्या संस्कृती आणि गावाकडच्या पारंपरिक जीवनाची ओळख होते. खूप सुंदर गावाकडील सुंदर असे जीवन, साधे सिंपल, तसेच ते बैलगाडी, गार्डन. म्हणून कण्हेरी मठ हे कोल्हापूरमधील एक महत्त्वाचे आणि पाहण्यासारखे ठिकाण आहे. चला मग सिद्धगिरी म्युझियममध्ये ग्रामीण जीवन बघूया आपण. कण्हेरी मठामध्ये योगासने हे मूर्त्या पण आहे. प्रत्येक योगासन कसा करावा ते दाखवले आहे. खूप सुंदर परिसर आहे. नैसर्गिक वातावरण आहे. सर्व नॅचरलच आहे तिथे. सुंदर डोंगर, सुंदर पक्षी आहे. चला मग आता आपण आत जाऊया. आतमध्ये खूप सुंदर मूर्त्या आहे. तसेच श्रीकृष्णाला यशोदा मैया खाऊ घालत आहे, लाड करत आहे, अशा भरपूर मूर्त्या बघायला भेटत आहे. श्रीराम हे येताना दिसत आहे. सबुरी ही बोरं घेऊन बसली आहे श्रीरामसाठी. पूर्वीचे जुने मंदिर, घरं कसे होते ते दाखवले आहे. विठ्ठलाचे जुने मंदिरसुद्धा दाखवले आहे. आरती चालू आहे. खूप सुंदर विठ्ठलाचे मंदिर दाखवलं आहे. सर्व मिळून आरतीला जमा झालेले आहे. तसंच विठ्ठलाची पालखीही निघाली आहे. सर्व लोक एकत्र येऊन विठ्ठलाची पालखीही सहभाग झाले आहे. पालखीत भरपूर जण उभे आहेत, सहभागी झाले आहे. पालखीचा रथ हा सर्व एकत्र येऊन ओढत आहे. आयुर्वेदाबद्दल ऋषीमुनी हे सर्व शिष्यांना समजून सांगत आहे. सर्व शिष्य ऋषीमुनीचं नीट ऐकून आयुर्वेदाविषयी त्यांना विचारत आहे. ऋषीमुनी हे करून दाखवत आहे की आजारी माणसांवरती कसा उपचार केला जातो. शिष्य हे बघत आहे. आयुर्वेदाबद्दल खूप काही बघण्यासारखं आहे तिथे. आधीची लोक आजारी असताना कसे उपचार करायचे, कसे बरे व्हायचे ते सर्व इथं दाखवले आहे. ऋषीमुनी हे दाखवत आहे. लहान बाळ आजारी आहे. ते बाळाला बघत आहे. छोटूसे लहान हे बाळ ऋषीमुनीला बघत आहे. त्याची आई पण बसली आहे. खरोखरची बैलगाडी दिसत आहे. त्या बैलगाडीमध्ये नवरी बसली आहे. गवळीचे माठ आणि गवळी. पूर्वी गवळी हे माठात दूध घेऊन जात असे. गवळीचा गाईचा गोठा आहे. खूप सुंदर गोठा आहे. गोठ्यामध्ये खूप सुंदर गायी आहे. गोठ्यामध्ये खूप सुंदर गायी आहे. खरोखर गायी दिसत आहे. साक्षात गायी उभ्या दिसत आहे. गवळीची आई ही गायीचे दूध काढत आहे. दूध काढून ती त्या लहान मुलीच्या हातात देत आहे. मुलगी ते दूध घेऊन आईकडे देत आहे. आई त्या दुधाची लोणी काढत आहे. लोणी काढून झाल्यावरती आई ही बाळाला आंघोळी घालताना दिसत आहे. आई ही मुलीची केस करताना दिसत आहे. अशा सुंदर मूर्त्या दिसत आहे. तसेच आई स्वयंपाक करत आहे. स्वयंपाक करून मुलाला जेवू घालत आहे. सुंदर हे स्वयंपाकघर दिसत आहे. बाळ हे अंगणात खेळत आहे. आजी हे बाळाच्या पाठी दूध घेऊन पळत आहे. तसेच बाबा हे बाळाला खेळवत आहे. आई ही लहान मुलांसोबत लपंडाव खेळत आहे. दोन्ही मुली फुगडी खेळत आहे. दोन लहान मुलं बैलगाडीवरती खेळताना दिसत आहे. सुंदर देखावा, सुंदर मूर्ती. आई मुलाला बाजारात घेऊन चालली आहे. खूप मोठं बाजार दाखवलं आहे. खरोखर आई बाबा बाजारात मुलीचा हात पकडून गेले आहे. एक आजी ही बाजारात बोरं, भोपळा, काकडी, भोपळा, गाजर, काकडी हे विकत बसली आहे. एक आजी तर चपल्या बनवत आहे. एक आजी लाटणं पोळपाट विकत आहे. एक आजी बांगड्या भरत आहे. त्या आजीचा नवरा हा लहान मुलींना बांगड्या भरत आहे.
ती मुलगी खूप खुश झाली आहे बांगड्या बघून. एक बाई ही लहान मुलाला घेऊन करदुडे, पट्ट्या, नजरपट्टा हे घेत विकत बसली आहे. तसेच हे काका ही नारळ, देवाचे हार विकत आहे. हा मुलगा नारळ विकत आहे. नारळ हे खरोखर दिसत आहे. ही आई त्या मुलीकडून नारळ घेत आहे. त्या मुलाला नारळ दाखव बोलत आहे. इथं कुंभार आहे. कुंभाराकडे भांड्या दिसत आहे. भांड्या खूप देखण्यासारख्या आहे. कपड्याची दुकानं दिसत आहे. खूप ओरिजिनल खरोखर दुकानं दिसत आहे. खरोखर लोहाराचं दुकान दिसत आहे. लोहार काम करत आहे. बाजारात खूप सुंदर सुंदर दुकानं बघण्यासारखी आहे. खरोखर सर्व बसले आहे. दुकान खरोखर असं वाटतं सर्व खरोखरच विकायला बसले आहे. ही पोरगी एक सूप विकत आहे. सूपाचं तिचं दुकान आहे. सूप घ्यायला एक माणूस आला आहे. तो सूप घेत आहे. असा हा देखावा. हा माणूस बघा देवांचे महापिंड विकत आहे. रुद्राक्ष विकत आहे. एक माणूस येतोय. तो शिवपिंड घेत आहे विकत. हे दुकान आहे. इथे हे साधं सिंपल फोटो काढण्याचं दुकान आहे. तो बाबा साधा सिंपल पद्धतीत फोटो काढत आहे. असेही फोटो काढत होते आधीच्या काळी. लहान मुलांचा हा छोटा TV, त्यात ते पिक्चर बघायचे. हा बघा गारुड्याचा खेळ चालू आहे. इथे गारुडी पुंगी वाजून सापाला नाचवत आहे. तसेच ती गारुड्याचा पोरगा हा नाचून तो मुलगा सर्वांकडून पैसे जमा करत आहे. खरोखर एक गुरुजी बसून पोपटाकडून चिठ्ठी घेऊन भविष्य सांगत आहे. काही लोक ते बघत आहे, ऐकत आहे. खूप सुंदर मूर्त्या आहे. खूप सुंदर देखावा आहे. सर्व काही खरोखर दिसत आहे. कुठे तर जागरण गोंधळ चालू आहे. खरोखर जागरण गोंधळामध्ये माणसं येऊन नाचत आहे, एन्जॉय करत आहे. गावची सर्व माणसं एकत्र येत आहे. पालखीमध्ये सहभागी होत आहे. तसे पंचायत आहे. पंचायतीमध्ये बसले आहे सर्वजण. सर्व आपापला निर्णय सांगत आहे. हे छोटी मोठी घरं पण आहेत इथं बघण्यासारखी. खूप काही सुंदर आहे. खरोखर खूप सुंदर सुंदर घरं आहेत इथं. तुम्ही कधी बघितली नसलं असे खूप सुंदर घरं आहे. मग नक्की जाणार ना कण्हेरी मठ बघायला? नक्की जावा. कण्हेरी मठामध्ये आपले गावचे पारंपरिक साधे सिंपल जेवण कसे आहे ते साक्षात दाखवले आहे. मूर्त्या तर खरोखर असं वाटतं की आपल्या संग बोलत आहे. आपण कधी न असं बघितलेला देखावा हा बघायला भेटत आहे. म्हणून कण्हेरी या मठामध्ये नक्की जावा. खूप बघण्यासारखं आहे. सकाळी लवकर जावा. पूर्ण दिवस कमी पडतो कण्हेरी मठामध्ये फिरण्यासाठी. खूप काही आहे बघण्यासाठी. मी तर हे थोडक्यामध्येच फोटो घेतले होते ते टाकले आहे. म्हणून तुम्हाला बोलते कधीही कोल्हापूरला गेले तर कधीही तुम्ही कण्हेरी मठाला जावा आणि इथला देखावा बघून या. खूप खूप म्हणजे खूप अतिशय खूप सुंदर आहे तिथला देखावा बघण्यासारखा. सर्व नॅचरलच आहे. खूप सुंदर आहे. एकदम बघण्यासारखे सुंदर सर्व मूर्त्या. असं खरोखर आपण पूर्वीच्या काळी आलो असं वाटतं. म्हणून तुम्हाला मी बोलते जावा तुम्ही कण्हेरी मठ बघून या एकदा. कोल्हापूरच्या आईचे अंबाबाईचे दर्शन घ्या आणि सकाळच्या टायमालाच तुम्ही कण्हेरी मठ बघायला निघा. हा दिवस पूर्ण तुमचा तिथं एन्जॉयमेंट होईल. खाणं पिण्याची पूर्ण सोय आहे. बाथरूमची सोय आहे. एकदा तिकीट काढून तुम्ही आत गेले की परत तुम्हाला दिवसभर तिथं एकदम बघण्यासारखं वातावरण आहे. खूप नॅचरल आहे. चला मग बाय बाय. परत भेटूया आपण. असंच मी कुठं प्रवासाला जाईल खूप छान ठिकाणी तर तुम्हाला त्याबद्दल थोडी बहुत मला जशी जमेल तशी माहिती मी देईल. हा आहे आपला कण्हेरी मठ. चला बाय बाय. परत पुन्हा भेटू. लहान मुलांसाठी तर खूप एन्जॉयमेंट आहे. मग जाणार ना तुम्ही कण्हेरी मठ बघायला? नक्की जाऊन या. कोल्हापुरामधला कण्हेरी हा मठ खूप सुंदर आहे. खरोखर एकदा नक्की भेट द्या. चला मग जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. भेटू आपण पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला कण्हेरी मठाबद्दल जी काय मी तुम्हाला माहिती सांगितली ती आवडली असेल तर एखादी कमेंट करा. कण्हेरी मठाचा सुंदर देखावा बघून पूर्ण दिवस कमी पडतो. बघण्यासारखं खूप काही आहे तिथे. तुमचा पूर्ण दिवस खूप सुंदर छान जाईल. फिरण्याचे चांगले सुंदर ठिकाण आहे ते. पोरांचा पण पूर्ण दिवस तिथे एन्जॉयमेंट होतं. सर्व सुख सोयी आहे तिथे.
पूर्ण दिवस फिरून एन्जॉयमेंट करून खूप सुंदर सुंदर गार्डन आहे, खूप सुंदर सुंदर देखावा आहे. इथं जाऊ का तिथं जाऊ असं होतं. दिवस कमी पडतो फिरायला तिथं. म्हणून पूर्ण वेळ काढून दिवसभराचा तिथं पूर्ण एक दिवसाचा मुक्काम करा आणि कण्हेरी मठ फिरून या.